विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षा म्हणजेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेचा फेब्रुवारी 2023चा बोर्डाचा जो पेपर आहे, या बोर्डाच्या पेपरमधील पहिला विभाग जो आहे मराठी भाषा विषयाचा, तर या मराठी भाषा विषयाची पूर्ण तयारी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमची करून घेणार आहे. यातील प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणासह उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नेमकं आपण कसं शोधायचं असतं आणि कसं अचूक उत्तर आपण काढायचं असतं याची पूर्ण कल्पना तुम्हाला येईल. चला तर मग आपण यातले सर्व प्रश्न कशा प्रकारे आपण सोडवायचे ते पाहूया. पहा, आपल्या या प्रश्नपत्रिकेतील विभाग 1 जो आहे तो मराठी भाषा या विषयाचा आहे. याच्यामधील पहिला प्रश्न आपल्याला 2023च्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला होता. पिटुकली खारुताई घराच्या छपरावरून तुरू तुरू गेली. या वाक्यात आलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. हे जर लक्षात आलं तर अर्थातच ही पिटुकली खारुताई कशी गेली, तर अर्थातच ती तुरू तुरू गेली. म्हणजे तुरू तुरू हे या वाक्यातलं क्रियाविशेषण अव्यय आहे. आता ही जी काही पिटुकली खारुताई आहे तर ती कशी गेलेली आहे, तर तुरू तुरू गेलेली आहे. तर जाण्याची रीत किंवा पद्धत सांगितलेली आहे आणि म्हणून या अव्ययाचा प्रकार हा रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असा आहे. म्हणून याचं उत्तर जे आहे तर ते एक रीतिवाचक असं आहे. प्रश्न दुसरा आहे, वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? आपल्याला एक वचन आणि अनेक वचन दिलेल्या नामाचं आपण काढायचं असतं. तर इथे पहिला पर्याय जो आहे तर तो आहे चुली. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे चूल, चुली असं त्या ठिकाणी हा एक वचन आणि अनेक वचनाचा शब्द तयार होतो. मुली, मुलगी आणि मुली अशा पद्धतीनं एक वचन अनेक वचन तयार होतं. तर झूल, झुली अशा पद्धतीनं एक वचन अनेक वचन तयार होतं. तर फुली हा जो शब्द आहे तर तो फुली, फुल्या अशा पद्धतीनं तयार होतो. मग आपण दिलेले जे पर्याय आहेत ते जर लक्षात घेतले तर चुली हा अनेक वचनाचा शब्द आहे. मुली याचं सुद्धा अनेक वचन येतं. झुली हे सुद्धा अनेक वचन आहे आणि फुली हे मात्र एक वचन आहे आणि म्हणून इथं विसंगत जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 4 फुली. आता प्रश्न तिसरा आहे, पुढीलपैकी पुल्लिंगी नाम कोणते? आता आपल्याला जे नाम ओळखायचं आहे तर ते नाम ओळखत असताना दिलेली जी नामं असतात तर त्याच्या अगोदर तो, ती, ते ही सर्व नामं लावून आपण काय करायचं आहे, त्याचं त्या नामाचं निश्चित लिंग जे आहे तर ते ठरवायचं. आता पहा, इथे पहिला पर्याय आहे गवळी, अर्थातच तो गवळी. साखळी, ती साखळी. पाकळी, ती पाकळी. कवळी, ती कवळी. अर्थातच इथे जर आपल्या लक्षात येत असेल की तो गवळी हा एकच पर्याय जो आहे तर तो पुल्लिंगी नामाचा आहे आणि मग आपल्याला पुल्लिंगी नाम कोणतं असं विचारलेलं आहे तर अर्थातच पर्याय क्रमांक 1, कारण बाकीचे 3ही पर्याय स्त्रीलिंगी आहेत. आता आपण चौथा प्रश्न पाहूया. मनीषाने अनेक महिने रांगोळी रेखाटण्याचा सराव केला. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आपल्याला विभक्ती माहिती आहेत, प्रथमेपासून संबोधनपर्यंत एकूण 8 विभक्ती आहेत. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अधोरेखित केलेला शब्द आहे महिने आणि या शब्दाला कोणताही विभक्तीचा प्रत्यय लागलेला नाही. आणि आपल्याला ज्या काही 8 विभक्ती आहेत त्याच्यामधील प्रथमा ही जी विभक्ती आहे या विभक्तीचे एक वचन आणि अनेक वचनाला प्रत्यय लागत नाहीत आणि म्हणून अर्थातच इथे महिने या शब्दाची जी विभक्ती आहे तर ती प्रथम आहे. प्रश्न 5वा आहे, पुढीलपैकी मिश्र वाक्य ओळखा. आता आपल्याला केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य हे वाक्यांचे 3 प्रकार माहिती आहेत. आता इथे पहा, पहिला पर्याय आपल्याला दिलेला आहे, राधिकाच्या रोमांचकारी प्रवासात घरच्यांनी मोठी साथ दिली. अर्थातच हे केवल वाक्य आहे. स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आपली भारत यात्रा आता संपत आहे. आता इथं की हे जे उभयान्वयी अव्यय आहे ते अर्थातच स्वरूप दर्शक आहे.
आता पुढे पहा तिसरं वाक्य, तो कामात थोडा आळशी आहे व थोडासा खेळकर आहे. इथे व हे जे उभयान्वयी अव्यय आहे ते समुच्चय बोधक आहे. आणि चौथं वाक्य आहे, परीक्षा झाली म्हणूनच मला सुट्टी मिळाली. आता परीक्षा होण्याचा परिणाम म्हणजे इथं सुट्टी मिळालेली आहे म्हणून हे जे काय उभयान्वयी अव्यय आहे ते परिणाम बोधक आहे. आता यावरून आपल्या हे लक्षात आलेलं असेल की पहिला पर्याय हे याचं उत्तर नाही, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय तर इथे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आणि परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असल्यामुळं ती संयुक्त वाक्याचे प्रकार आहेत. आणि त्यामुळं पर्याय क्रमांक 2 जे आहे की स्वरूपदर्शक उभयान्वयी अव्यय की जे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे आणि ही गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय लावून जे वाक्य तयार होतं, जे जोडलं जातं दोन वाक्य, तर त्याला आपण मिश्र वाक्य असं म्हणतो. म्हणून पर्याय 2 ह्याचं उत्तर आहे. आता आपल्याला समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक ही जी काय उभयान्वयी अव्यय आहेत ती प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहेत हे इथं लक्षात घ्यायचं. आणि उद्देश दर्शक, कारण दर्शक, स्वरूप दर्शक आणि संकेत दर्शक हे जे उभयान्वयी अव्ययाचे प्रकार आहेत तर ते गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे प्रकार आहेत. आणि पहिला जो प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे जे प्रकार असतात तर त्यातली जी अव्यय लागून ही वाक्य जोडली जातात तर त्यांना संयुक्त वाक्य असं आपण म्हणतो. आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जी वाक्य जोडली जातात तर त्यांना आपण मिश्र वाक्य असं म्हणतो. म्हणून आपण इथं पर्याय 2 निवडलेला आहे. 6वा प्रश्न आहे, पुढीलपैकी पूर्वरूप संधी असणारा शब्द पर्यायांतून निवडा. अचूक उत्तराचे 2 पर्याय निवडा. आपल्याला इथं 2 उत्तरं काढायची आहेत. आपण सर्वप्रथम पूर्वरूप संधी आणि पररूप संधी म्हणजे काय हे लक्षात घेतलं पाहिजे. आता एकापुढे एक म्हणजे विग्रह शब्दाचा केल्यानंतर एकापुढे एक येणारे जे 2 वर्ण आहेत त्या 2 वर्णांपैकी पहिला वर्ण कायम राहतो व दुसरा लोप पावतो म्हणजे निघून जातो, त्या संधीला पूर्वरूप संधी म्हणतात. हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि एकापुढे एक येणारे जे 2 वर्ण आहेत त्यातील दुसरा वर्ण कायम राहतो व पहिला वर्ण लोप पावतो तर त्याला आपण पररूप संधी असं म्हणतो. आता इथं प्रत्येक शब्दाचा आपण विग्रह करून घेतला पाहिजे म्हणजे कच्चं काम करायला पाहिजे. पहा इथे पहिला पर्याय हरेक, तर हर अधिक एक. आता इथं एकापुढे एक येणारे वर्ण आहेत अ अधिक ए. अर्थातच इथं पहिला वर्ण जो आहे अ तर त्याचा लोप झालेला आहे, निघून गेलेला आहे आणि हरेक असा शब्द बनलेला आहे. दुसरा पहा झाडीत असा शब्द आहे, त्याचा विग्रह आहे झाडी अधिक आत. इथे एकापुढे एक येणारे वर्ण आहेत ई अधिक आ. इथे आपल्या लक्षात येईल की दुसरा वर्ण जो आहे आ तर त्याचा इथे लोप झालेला आहे. आता तिसरा शब्द आहे थोडेसे, थोडे अधिक असे. इथे ए अधिक अ असे एकापुढे एक येणारे वर्ण आहेत. इथे सुद्धा अ चा लोप झालेला आहे म्हणजे दुसऱ्या वर्णाचा लोप झालेला आहे. आणि चौथं उदाहरण आहे करेन, तर कर अधिक एन बरोबर इथे एकापुढे एक येणारे वर्ण जे आहे ते अ अधिक ए आहे. इथे सुद्धा अ चा लोप झालेला आहे. मग आपल्याला इथे लक्षात येईल की पूर्वरूप संधीमध्ये पहिला वर्ण कायम राहतो आणि दुसरा लोप पावतो. मग असे 2 पर्याय इथे आहेत, एक म्हणजे झाडीत आणि तिसरा पर्याय आहे थोडेसे. म्हणून या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते झाडीत आणि थोडेसे असं असेल. म्हणजे आपल्याला इथं कच्चं काम करणं फार महत्वाचं आहे. आता 7वा प्रश्न आहे, पुढीलपैकी रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा. आपल्याला सर्व काळ आणि त्या काळांचे पोट प्रकार माहिती असायला पाहिजेत. पहिला पर्याय आहे संगीता नाट्यसंगीत ऐकत असे. आता हा रीती भूतकाळाचं उदाहरण आहे. अतुल सर्वांना सूचना सांगत असतो. इथे आपल्याला लक्षात येईल की ही क्रिया वर्तमान काळातली आहे आणि ती पुन्हा पुन्हा घडते असा अर्थ व्यक्त होतो. म्हणून हे रीती वर्तमान काळाचं उत्तर आहे. म्हणून हा पर्यायाचं उत्तर आहे. श्रावणीने कागदकाम पूर्ण केले आहे. अर्थातच हे जे काही वाक्य आहे तर ते साधा वर्तमान काळाचं वाक्य आहे. पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. आणि चौथा जो पर्याय आहे की मच्छीमारांना वाचवण्यासाठी आमचे सारे प्रयत्न फसले, हा साधा भूतकाळ आहे. त्यामुळे इथं पर्याय 2 हे उत्तर आपण निवडलेलं आहे. आता 8वा प्रश्न जो आहे तर अंथरूण पांघरूण या सामासिक शब्दाचा समास कोणता. आता आपल्याला इथं 4 मुख्य समास दिलेले आहेत. तर आपल्याला सगळ्यांना माहिती असायला पाहिजे अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचे असते म्हणजे पहिला शब्द महत्वाचा असतो सामासिक शब्दातील. तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते.
बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पद गौण असतात आणि तिसऱ्याच पदाचा आपल्याला बोध होतो आणि द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्वाची असतात. आता इथे अंथरूण पांघरूण या सामासिक शब्दाचा विग्रह आपण जर बघितला तर तो अंथरूण पांघरूण वगैरे आणि याचा पोट प्रकार आहे समाहार द्वंद्व समास, म्हणजेच इथे द्वंद्व समास हे याचं उत्तर आहे. आता 9वा प्रश्न आहे, पुढीलपैकी चुकीचा पर्याय निवडा. इथे आपल्याला जे 4 पर्याय दिलेले आहेत ते अलंकाराची जी लक्षणं आहेत त्या लक्षणेमध्ये जे जे काही शब्द येतात तर त्यांचे इथं आपल्याला अर्थ दिलेले आहेत की ज्याची तुलना करावयाची आहे ते उपमेय हे बरोबर आहे, ज्याच्याशी तुलना करावयाची ते उपमान हे पण बरोबर आहे, चरणातील अक्षरांच्या पुनरावृत्तीमुळे नाद लय निर्माण होतो तर ह्याला आपण काय म्हणतो की उपमा असं म्हणत नाही तर याला आपण अनुप्रास म्हणतो. म्हणून इथं हे चुकलेलं आहे. उपमा अशी त्या ठिकाणी त्याला आपल्याला म्हणता येत नाही. आपल्याला ते अनुप्रास लक्षणाचं जे उदाहरण आहे किंवा लक्षण जे आहे अनुप्रास अलंकाराचं, तर इथे चरणातील अक्षरांच्या पुनरावृत्तीमुळे जेव्हा नाद लय निर्माण होतो तेव्हा तिथे अनुप्रास अलंकार झालेला असतो, उपमा नव्हे. आणि उपमेय हे जण उपमानच आहे असे वर्णन जिथं केलेलं असतं तर त्याला उत्प्रेक्ष अलंकार असं आपण म्हणतो किंवा उत्प्रेक्ष अलंकाराचं ते लक्षण आहे. त्यामुळे हेही बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे ते इथं चुकीचा पर्याय आहे. आता 10वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचं वाक्य ओळखा. आपल्याला कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग यांच्या हे प्रयोग ओळखण्याच्या खुणा माहिती असायला पाहिजेत, म्हणजे मग आपल्याला प्रयोगाचं अचूक उदाहरण जे आहे तर ते आपल्याला शोधता येतं. आता पहा, मुले शाळेच्या मैदानावर खेळणारी मुलं आणि खेळण्याची क्रिया सुद्धा मुलांवरतीच घडलेली आहे, त्यामुळे हे आकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. परंतु आईने सर्वांना वेगवेगळे मार्ग दाखवले. इथे जर बघितलं, मार्ग दाखवणारी आई आहे आणि आईने या कर्त्याला ने हा तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे आणि कर्मणी प्रयोगामध्ये अर्थातच कर्ता जो असतो तो तृतीयांत असतो, त्यामुळे इथे आईने हा कर्ता जो आहे तर तो तृतीयांत आहे आणि मार्ग हे कर्म इथं आहे. मग मार्ग दाखवले आणि मार्ग दाखवला म्हणजे आपण जर कर्मणीचं वचन बदललं तर मार्ग दाखवला म्हणजे क्रियापदाचं रूप बदलतं, म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे. आम्ही दूरदर्शनवरील मालिका पाहतो. इथे लक्षात घ्यायला पाहिजे आपण की पाहणारे कोण आहे, आम्ही, आणि पाहण्याची क्रिया आमच्यावरतीच होते, म्हणजे हे सुद्धा आकर्मक कर्तरीचं उदाहरण आहे. आणि 4थं वाक्य, आम्ही कोल्हापूर येथे कुंभारवाडा पाहिला. इथे मात्र पाहणारे आम्ही आहे पण पाहण्याची क्रिया कुंभारवाड्यावरती होते आहे आणि म्हणून इथं कुंभारवाडा पाहिला ऐवजी आपण कुंभारवाडे पाहिले असं जर वचन बदलून कर्माचं पाहिलं तर क्रियापदाचं रूप बदलतं, म्हणून हे सुद्धा कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. मग इथं 2 पर्याय निवडायला सांगितलेत, मग 2 आणि 4 हे त्याचं उत्तर आहे. आता पुढे बघा, 11वा प्रश्न आहे, माझे माहेर पंढरी सुखे नांदू भीमातिरी या ओळी कोणी रचल्या आहेत. आता एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जेव्हा 8वी स्कॉलरशिपची परीक्षा देतो तेव्हा अर्थातच इयत्ता 6वी, इयत्ता 7वी व इयत्ता 8वी या 3ही वर्षांमध्ये जी आपली पाठ्यपुस्तकं होती या पाठ्यपुस्तकातील लेखक कवी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. इथे सुद्धा ही जी माझे माहेर पंढरी सुखे नांदू भीमातिरी या ज्या ओळी आहेत त्या इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला जे संतकाव्य शेवटी दिलेलं आहे त्या संतकाव्यातील संत कानोपात्रा यांच्या अभंगातील या ओळी आहेत, त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 संत कान्होपात्रा असं आहे. आता पुढचा 12वा प्रश्न आहे, पुढीलपैकी इंदिरा संत यांनी लिहिलेला काव्यसंग्रह ओळखा. हा सुद्धा प्रश्न इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील आहे आणि इथे जर आपण बघितलं तर इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे कवी लेखक आलेले आहेत विशेष करून कवी, तर त्याच्यामध्ये छोरी हे जे काव्यसंग्रह आहे तर तो मंगेश पाडगावकरांचा आहे. करपी हा शंकर कसबे आणि तळपाणी उत्तम कोळगावकर यांचं हे काव्यसंग्रह आहेत आणि बाहुल्या हा मात्र इंदिरा संत यांनी लिहिलेला काव्यसंग्रह आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. याचा अर्थ आपल्याला 6वी 7वीची पाठ्यपुस्तकं सुद्धा पुन्हा एकदा बघावी लागतील. आता पहा, इथे आपल्याला एक कविता दिलेली आहे आणि त्या कवितेवरती प्रश्न क्रमांक 13 ते 15 विचारलेले आहेत. आपण कविता नीट वाचायची आहे आणि विचारलेला प्रत्येक प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर ह्या कवितेमध्ये कुठे आलेलं आहे हे निश्चित करायचं आणि मगच आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे. आता आपण पाहूया इथे कवितेतील वर्णनानुसार विसंगत पर्याय कोणता. आता इथे आपल्याला 4 गोष्टी दिलेल्या आहेत की कडे कपारीतून धावणारा
झरा, फुलांभोवती रुंजी घालणारा भुंगा, नदीवर पानांची बरसात करणारा पिंपळ आणि 4 धरतीला आळवणारा सूर्य. आता आपण पहा, कडे कपारीतून धावणारा झरा इथे कुठे आलेला आहे का? तर होय, कडे कपारीवरून दौडत निर्झर हा आला. निर्झर म्हणजे झरा, त्यामुळे ही जोडी बरोबर आहे. आता पहा, फुलांभोवती रुंजी घालणारा भुंगा, तर या कवितेमध्ये ते कुठे आलेलं आहे की जे आपल्याला उत्तर नक्की करताना अडचण येणार नाही ते शोधावं लागेल. इथे पहा, लुटण्या ते मधुकोश रुंजती भवताली भृंग, तर त्यामुळे भुंगा इथं आलेला आहे, त्यामुळे दुसरी जोडी सुद्धा बरोबर आहे. आता नदीवर पानांची बरसात करणारा पिंपळ, तर इथं बघा पहिल्या 2 ओळी ज्या आहेत की नदी किनारी लवून पिंपळ बघतो पाण्यात, आन पर्णांची जलराणीवर उधळी बरसात. अशा पद्धतीनं इथे सुद्धा आपल्याला ही जोडी बरोबर असल्याचं लक्षात येतं. आता धरतीला आळवणारा सूर्य, तर इथे पाहता आलेला आहे का? तर इथं या ओळी आहेत की आकाशातून घनश्याम आळवती धरणीला, म्हणजे इथं सूर्य आलेला नाही तर घनश्याम आलेला आहे, त्यामुळे अर्थातच इथं ही जोडी चुकीची आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 धरतीला आळवणारा सूर्य हा विसंगत पर्याय आहे. आता 14वा प्रश्न आहे, रात्रंदिवस अवकाशात रासनृत्य कोण करत आहे? आता यासाठी आपल्याला कविता पुन्हा एकदा वाचावी लागेल आणि मग ती ओळ बघावी लागेल आणि त्या ओळीतून मग आपल्याला हे उत्तर निश्चित करावं लागेल. तर इथे पहा, ग्रहताऱ्यांचे रासनृत्य हो गगनी दिनरात, आणि म्हणून इथं ग्रहतारे हे त्याचं उत्तर येईल. आता 15वा प्रश्न आहे, वरील कवितेत कोणत्या अर्थाचा शब्द आला नाही? मग आपल्याला इथं दिलेले जे 4ही पर्याय आहेत, तर त्या 4 पर्यायातील प्रत्येक शब्दाचा समानार्थी शब्द इथे कवितेत आलाय का तो पाहावा लागेल. आता पहा, अंतर याला हृदय असा शब्द कवितेमध्ये आलेला आहे. हार या शब्दाला माला असा शब्द कवितेत आलेला आहे. वृक्षला मात्र आलेला नाही आणि कवन म्हणजे गीत हा शब्द आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 वृक्ष हा त्या ठिकाणी पर्याय आपण इथं बरोबर घ्यायचा आहे. आता प्रश्न 16 ते 18 आपल्याला सुसंगत वाक्यांचा परिच्छेद दिलेला आहे. सूचना नीट वाचा. पुढील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायांची निवड करा. आपण सुसंगत वाक्यांच्या परिच्छेदामधील आपल्याला जुळणारे जे काही पर्याय असतील ते पहिल्यांदा निश्चित करायचे. ती सगळी सुसंगत वाक्य वाचून काढायची आणि ती अर्थपूर्ण असतील तरच आपले पर्याय आपण निश्चित करायचे. जर ते अर्थपूर्ण आपल्याला वाटत नसतील तर आपलं काहीतरी चुकलेलं आहे हे नक्की लक्षात घ्यायचं. आता इथे बघा, अचानक टिंबटिंब पाऊस कोसळला, अर्थातच अचानक येणारा पाऊस त्याला आपण अवकाळी पाऊस म्हणतो, त्यामुळे इथे आपल्याला मोसमी, मृग नक्षत्राचा, हस्त नक्षत्राचा हा पाऊस येणारच नाही, त्यामुळे अवकाळी हा पर्याय आपल्याला निवडावा लागेल. त्यामुळे जगाचा पोशिंदा टिंबटिंब आपल्याला आता पुढे सुखावला, हवालदिल झाला, आनंदाने नाचू लागला, कंठशोष करू लागला. तर जेव्हा अवकाळी पाऊस येतो तेव्हा तो शेतकऱ्यांच्या दृष्टीने नुकसानकारक असतो आणि त्यामुळे अर्थातच शेतकरी हवालदिल होणार आहे, त्यामुळे हा पर्याय त्या ठिकाणी महत्वाचा आहे. आता शेतीची अपरिमित झालेली हानी पाहून शासनाने त्यांना टिंबटिंब मदत केली, तर इतर रेखीव, भौतिक, भावनिक अशा प्रकारची मदत ही काही पुरेशी नसते, तर भरीव मदत सरकारकडून करणं गरजेचं असतं आणि तशी भरीव मदत केली आणि म्हणून इथे अचानक अवकाळी पाऊस कोसळला, त्यामुळे जगाचा पोशिंदा अर्थात शेतकरी हवालदिल झाला. शेतीची अपरिमित झालेली हानी पाहून शासनाने त्यांना भरीव मदत केली. ही तिन्ही वाक्ये जुळलेली आहेत आणि म्हणून हे पर्याय आपण अशा प्रकारे निश्चित करायचे आहेत. 19वा प्रश्न आहे, पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा. संरचना, अर्थातच नजाकत, भूमिका, भूषण हे शब्द संरचना याला समानार्थाचे नाही, तर ठेवण हा शब्द समानार्थाचा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 घ्यायचा आहे. आता प्रश्न 20वा आहे, पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्दांची नाही? प्रश्न नीट वाचा. पुढे काय विचारलेलं आहे, म्हणजे नाही हा शब्द आपण जर नीट लक्षात नाही घेतला तर मग कदाचित आपलं उत्तर चुकू शकतं आणि म्हणून विरुद्धार्थी शब्दांची कोणती जोडी नाही ते शोधायचं. अचूक 2 पर्याय निवडायचे आहेत. आता बघा, सादृश्य अदृश्य, तर सादृश्य म्हणजे त्यासारखं, दृश्य अदृश्य अशी जोडी असते, तर सादृश्य हा पर्याय चुकीचा आहे, म्हणून इथं त्या ठिकाणी आपण हा एक पर्याय निवडायचा आहे. धांदात आणि पूर्णता, आता पूर्णताला विरुद्धार्थाचा शब्द अंशतः असणार आहे. धांदात म्हणजे सुद्धा पूर्णताच, त्यामुळे हे समान अर्थाचे आहेत, त्यामुळे हा पर्याय सुद्धा चुकलेला आहे, त्यामुळे इथं आपण हा पर्याय निश्चित करू शकतो. आता त्रोटक आणि विस्तृत विरुद्धार्थाची जोडी आहे. प्रधान आणि गौण, गौण म्हणजे कमी महत्वाचं, प्रधान म्हणजे जास्त महत्वाचं, त्यामुळे इथे आपल्याला हा 4था पर्याय सुद्धा विरुद्धार्थाचा हे लक्षात येईल, म्हणून पर्याय 1 आणि 2 हे याचं उत्तर आहे. आता 21वा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या शब्दांमध्ये एकूण किती शुद्ध शब्द आहेत? आता पहा, कुजबूज हा शब्द इथे कवितेमध्ये पण आलेला आहे,
आपलं लक्ष पाहिजे. तर कुजबूज हा शब्द इथे बरोबर आहे. शिलाखंड आपल्याला आपल्या इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा नावाचा जो पाठ आहे त्याच्यामध्ये शिलाखंड हा शब्द आलेला आहे. आणि आपण जर बघितलं तर शिलाखंड हा शब्द असा लिहितात. आता शक्तिशाली हा जो शब्द आहे तर तो बरोबर आहे, त्यामुळे आपण तो बरोबर म्हणून इथं घेतलेला आहे. तत्वज्ञ हा शब्द असा लिहायचा नसतो, तर तत्वज्ञ हा शब्द तला त अशा पद्धतीने आपल्याला तत्वज्ञ हा शब्द लिहायचा आहे. निर्धारित हा शब्द सुद्धा इथं चुकलेला आहे, तर इथं रची वेलांटी जी आहे तर ती ऱ्हस्व असायला पाहिजे, ते अशा पद्धतीने लिहायला हवा तो शब्द. पूरक हा शब्द सुद्धा चुकलेला आहे, पचा उकार दुसरा असायला पाहिजे, तो अशा पद्धतीने शब्द इथं स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय, तर तो त्या पद्धतीने लिहायचा आहे. आणि भूमिपुत्र इथे फक्त भूमी शब्द असेल तर भचा उकार दुसरा म्हणजेच दीर्घ आणि मची वेलांटी दीर्घ असा तो भूमी शब्द असतो. आणि पुत्रमध्ये पचा उकार हा ऱ्हस्व असतो, त्यामुळे हा शब्द भूमिपुत्र असा लिहावा लागेल, जसा स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय. याचा अर्थ कुजबूज आणि शक्तिशाली हे दोनच शब्द शुद्ध आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. आता प्रश्न आहे 22वा. दुर्बल व क्षीण मनुष्य या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द पर्यायांतून निवडा. आपल्याला जर अलंकारिक शब्द व्यवस्थित माहिती असतील, ते पाठांतर केलेले असतील, तर याचं उत्तर अचूक काढता येतं. तर दुर्बल व क्षीण मनुष्य याचाच अर्थ पाप्याचे पितर. आता भेंडीची भाजी न आवडणारी असते, लठ्ठम भारती लठ्ठ माणसं आणि आस्तनीतला निखारा याचाच अर्थ आपला गुप्त शत्रू किंवा घरभेदी की जो आपल्या जवळचा असतो त्यालाच आस्तनीतला निखारा असं म्हणतात. आता 23वा प्रश्न आहे. वाक्प्रचार व त्याचा अर्थ असणाऱ्या जोड्या दिल्या आहेत, त्यांपैकी अयोग्य जोडीचा पर्याय निवडा. तर इथे पहा, कंठ फुटणे, आवाज उपमटणे बरोबर आहे. हरिहरी करत बसणे, नामस्मरण करणे ही जोडी मात्र चुकीची आहे, कारण आपल्याला लाखाच्या कोटीच्या गप्पा नावाचा जो पाठ आहे या पाठामध्ये हरिहरी करत बसणे हा वाक्प्रचार आलेला आहे. आणि त्याचा अर्थ आहे काय, तर काहीही काम न करता नुसते बसून राहणे. त्यामुळे ही जोडी जी आहे तर ती चुकलेली आहे. जीवाची बाजी लावणं, जीव धोक्यात घालणं बरोबर आहे. मनावर मळब येणं, निरुत्साह वाटणं हेही बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचा आता अचूक उत्तर आहे. आता 24वा प्रश्न आहे. पुढील आकृतीत असलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायांतून निवडा. इथं जे अक्षरं दिलेली आहेत त्या अक्षरांपासून जी म्हण तयार करायची आहे ते आपण करू शकलो पाहिजे. अर्थपूर्ण शब्द तयार करायचे, त्यावरून म्हण आपल्याला लक्षात येते. अर्थातच इथं आलेली जी म्हण आहे ती कोणती आहे, तर कुडास कान ठेवी ध्यान. अर्थात याचा अर्थ आहे नेहमी सावधगिरीने बोलावे. आणि म्हणजे आपल्याला इथं पहिल्याच पर्यायामध्ये याचा अर्थ मिळालेला आहे. पण पुढे बघा, अनुभवल्याशिवाय शहाणपण येत नाही. मग या अर्थाची कुठली म्हण आहे आपल्या व्यवहारामध्ये, तर अर्थातच जावे त्यांच्या वंशात तेव्हाकडे ही म्हण आहे. आपल्या मागे जे चालतं त्याकडे दुर्लक्ष करणं याचाच अर्थ दृष्टी आड सृष्टी. आपले दोष आपणास दिसत नाहीत याचाच अर्थ आपल्याला दुसऱ्याच्या डोळ्यात ते कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यात ते मुसळ दिसत नाही, किंवा आपली पाठ आपल्याला दिसत नाही. अशा दोन म्हणी मराठी भाषेमध्ये आहेत, त्यामुळं आपला पर्याय 1 जो आहे तर तो इथं बरोबर आहे. आता 25वा प्रश्न आहे. पुढीलपैकी मृदू वर्ण कोणता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण क च ट त प असे वर्णांचे गट केलेले आहेत, आणि याच्यामध्ये क वर्गातील पहिली 2 व्यंजनं जी असतात ती कठोर व्यंजन असतात. आणि म्हणजे प्रत्येक गटातील पहिली 2 व्यंजनं कठोर व्यंजनं, तिसरं आणि चौथं जे असतं मृदू व्यंजन, आणि चौथं जे वर्ण असतो तर ते अनुनासिक असतं. आता इथे बघा, क जो आहे तर तो अर्थातच कठोर व्यंजनामध्ये येतो. इथे मी तुम्हाला राऊंडअप करून दाखवलेला आहे. आपण जर ठ बघितलं तर ते इथे कठोर व्यंजनामध्येच येतं, आणि फ बघितलं ते सुद्धा कठोर व्यंजनामध्ये येतं. पण पर्याय 2 जो ध आहे तो मात्र या ठिकाणी मृदू व्यंजनामध्ये येतो, आणि आपल्याला मृदू वर्ण कोणता विचारलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, आपण ही जी काही प्रश्नपत्रिका आहे तर ती पूर्णपणे समजून घेतलेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला मराठी भाषेतील जी काही स्कॉलरशिपच्या परीक्षेतला हा जो पेपर असतो त्याची अचूक उत्तरं काढायची असतात. तुम्हाला नक्की त्या ठिकाणी हा सर्व भाग समजलेला असेल. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची सरकारी प्रश्नपत्रिका म्हणजेच बोर्डाची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.